आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। घरपट्टी विरोधात कुपवाडमधील संघर्ष समिती व व्यापारी संघटना, नागरिक आक्रमक, शहर बंद ठेवून कुपवाडकर मोर्चात होणार सहभागी। आमचे कुपवाड वार्ताहर भारत कांबळे कळवतात की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने लादलेल्या भांडवली मूल्यांवर आधारित वाढीव घरपट्टी विरोधात शहरातील संघर्ष समिती, शहर व्यापारी संघटना, छोटे मोठे व्यावसायिक आणि नागरिक आक्रमक झाले असून मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सर्व व्यवहार बंद ठेवून सांगलीतील स्टेशन चौकातून महापालिकेवर निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार रविवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत करण्यात आला। शहरातील उपाध्ये हायस्कूल मध्ये कुपवाड शहरातील संघर्ष समिती, व्यापारी संघटना आणि नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक पार पडली। या बैठकीत वाढीव घरपट्टीमुळे व्यापारी, लघु व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा वाढणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। त्यामुळे वाढीव कर आकारणी विरोधात एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला। या बैठकीला घरपट्टी विरोधी कृती समितीचे माजी नगरसेवक हनुमंतराव पवार यांनी वाढीव घरपट्टीबद्दल नेमका विरोध का आहे हे मुद्देसूद व त्या संदर्भात कायदेशीर बाबींबद्दल योग्य ती माहिती सांगितली। तर कृती समितीचे सतीश साखळकर यांनी आंदोलनानंतर व विरोधानंतर ही वाढीव घरपट्टी कमी झाली नाही तर न्यायालयीन लढा लढण्याचा यावेळी निर्धार व्यक्त केला। या बैठकीच्या वेळी घरपट्टी विरोधी कृती समितीचे शंभूराज काटकर, विराज कोकणे, युवराज शिंदे, नितीन मिरजकर यांच्यासह नगरसेवक प्रकाश पाटील, संघर्ष समितीचे सनी धोत्रे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की, अनिल कवटेकर, मोहन जाधव, राजेंद्र पाटील, दादासाहेब कोळेकर, प्रणव पाटील, रुपेश मोकाशी यांनी आपली मते मांडली। बैठकीस कुपवाड शहरातील संघर्ष समितीचे, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।